चला स्पीड अप स्पीड अप फायनल मॅच आणि त्यांच्या विरोधामध्ये खांदा. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंटडाउन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. लेट्स बिगिन. गेम ऑन. मेगा फिनाले मान तीन फेरी फायनल्स. फायनलचा प्रोटोकॉल. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार प्रहार. सुदाम नाईक ब्रँडेड स्ट्रोक सिक्सर. कोयला टाकून येतो. सुपर फलंदाजी. हा सुपर सिक्सर आहे. 6 धावा आहेत. दुसरा बॉल. अजून एक उडवलाय. या वेळेला ऑन साइडला. सुपर षटकार. 2 बॉल 2 लॉफ्टेड ड्राईव्ह आणि 6 धावा बालला मिळतात. सुपर फलंदाजी करतो. अगदी 2 बॉल मध्ये 2 मोठे हिट. टीमची धावसंख्या एकूण 12 धावा धावफलकावरती 12 रन्स. यावेळेचा बॉल ऑफ साइडच्या दिशेमध्ये ढकलायचा प्रयत्न आपण पाहतोय. 1 धाव तिकडे पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी येण्याचा निर्णय परंतु नकार दिलाय समोरून. एकच धाव आपण पाहतोय. यावेळेला एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या एकूण धावफलकावरती 13 धावा 13 रन्स. टीमचा टोटल कार्ड 13 धावांवरती आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल. गोलंदाज तयार आहे. चांगला स्ट्रोक ऑन साइडच्या दिशेमध्ये रन्स घेत असताना आपण पाहतोय खेळाडूंना. एक सिंगल. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. टीमच्या टोटल मध्ये धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या एकूण 14 धावा. चौदा धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा. क्या बात आहे. वेगळ्याच लय मध्ये आज आहे सुद्धा. अगदी या बॉल वरती देखील आपण पाहतोय तो म्हणजेच येतोय अगदी चौकार. 18 धावा धावफलकावरती 14 रन्स. आपण टीमच्या टोटल कार्ड मध्ये धावा पाहतोय. संघ जाऊन पोहोचतोय पुढे 18 रन्स. चला स्पीड अप करा. भरपूर वेळ झालाय. सकाळचे आता 6 वाजलेत. 6 वाजून 30 मिनिटं झालेत. अंधाराचं सावट थोड्याच वेळामध्ये दूर होईल. या बॉलला देखील पाठवलंय सीमा रेषा बाहेर. अजून एक दमदार दर्जेदार तेवढाच चांगला हा फटका आपण पाहिला. धावा येत आहेत या बॉल वरती 6. एकूण 24 धावा धावफलकावरती 24 रन्स. पुढचा बॉल.
यावेळेला लाईन विस्कळीत, अंपायर्स कॉल, इट्स अ व्हाईट बॉल. रन्स येतील 1-1 न धावसंख्या पुढे. संघाची धावसंख्या एकूण 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 25 रन हो चुके हैं. 25. फर्स्ट ओव्हर मध्येच आपण पाहतोय की हाणामारी झाली होती. यावेळच्या बॉलला ऑन साइडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेसाठी जातील का प्रश्न, परंतु समोरील नकार दिलाय आणि 1 धाव आपण इकडे पाहू शकतो. एका धावेनं धावफलक पुढे जात आहे. 25 आपण रन्स पाहतोय धावफलकावरती. 26 1 न वाढलेली धावसंख्या. 26च्या आकड्यावरती आता खांदा संघ जाऊन पोहोचलाय. सुदाम नाईक सुपर्ब खेळतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल स्लोवर बॉल टाकला होता. मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळलाय. फिल्डिंग थोडीशी खराब. लगेच स्ट्राइक. पुन्हा एकदा रोटेट आणि टीमची धावसंख्या आपण पाहतोय 1 न वाढत असताना संघ जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आहे. या बॉलवरती आपण पाहिलं तर हा चेंडू चांगला आहे. चला घ्या स्पीडअप घ्या. 28 धावा. ओव्हर 6 ओव्हरचीच मॅच आहे. 28 रन्स आहेत टोटल. हा दोन्ही मिळून. पा इकडे गोटी नेम साधण्याचा प्रयत्न जयनं फिल्डिंग केलेली आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक आपण जर विचार केला धावफलक पुढे जाईल 29 च्या आकड्यावरती. टीम 29 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ संपला. षटक क्रमांक 3. यावेळचा बॉल अंपायर फिंगर गोज आणि ते चला स्पीडअप करा. स्पीडअप करा बघा. यावेळचा बॉल फिल्डिंग विकेट किपर प्रोटेक्शन साठी चांगलं काम जरूर करतायत. दुसऱ्या धावेसाठी जोरानं आलेत पा. धावा घेतल्यात 2 न धावसंख्या 31 या आकड्यावर. 31 रन्स आपण धाव फलकावरती पाहतो तिकडे संघाच्या. 3-1 स्कोर. 32. येस वाईड आहे 32. बॅकफुटला जाऊन खेळायचं आहे यावेळेला. व्हाईट बॉल. अंपायर्स कॉल, इट्स अ व्हाईट बॉल. 1 धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. टीम जाऊन पोहोचते पुढे. एकूण 33 या आकड्यावरती संघ खांदा संघ. बॅकफुटला जाऊन खेळलेत. हा फटका चांगला आहे खेळाडू कक्षेमध्ये. सुपर फटका सुदाम नाईकच्या बॅट मधून हा येतोय. तेवढाच धमाकेदार स्ट्रोक. बॉल वरती धावा येत आहेत 4.
37 रन्स, चौकारानं धावा आल्या या षटकामधून. अजूनही बॉल शिल्लक आहेत. यावेळचा बॉल अजून एक सुपर फलंदाजी. छोटा ते घाव करे गंभीर. हे मैदान म्हटलं ना तर हे मैदान त्याला चांगलंच रचलंय नियमितपणे. विजय शेठ पाटील ट्रॉफी आणि त्या ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल विजेता खेळाडू. या मैदानामध्ये देखील आपण त्याला पाहू शकतो. अगदी आज देखील तशीच फलंदाजी सुदामची. रानसईवरती आपण पाहतो तुटून पडलाय. चिथळ्या उडवल्यात गोलंदाजाच्या पूर्णपणे. अजून एक यावेळेला फिल्डर आहेत त्यांना चकवत जातोय बॉल. 1 more 4. अजून एक येतोय चौकार. सुपर 4. 47 रन्स. षटकामधून आपण जर विचार केला अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत हायएस्ट स्कोर बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये. क्या बात आहे. अजून एक तेवढाच चांगला फटका पहा. अजून एक तेवढाच चांगला फटका. या बॉल वरती देखील चौकार आलाय. 4 51 धावा झाल्यात. 51 रन. 50 कंप्लीट टीम खांदा. सुपर्ब ब्रिलियंट बॅटिंग. सुदाम आपण पाहतोय अप्रतिम खेळतोय मैदानामध्ये. नवनाथ नाईकच्या 8 धावा आहेत आणि बाकी धावा आपण पाहतोय सुदामच्या बॅटमधून आपण येताना पाहिलेत, ज्यामध्ये एक्स्ट्राच्या 3 धावा आहेत. चाळीस वरती नाबाद खेळतोय मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आणि या वेळेला अजून एक लॉंग स्टॉप मध्ये हा देखील येतोय चौकार. पंच बॅटकट आहे या. ओके 4 रन सुदामला मिळतील. सुपर सिक्सर आला तर मग 50 रन्स कंप्लीट होतील या खेळाडूच्या. सिक्सर आला तर सुदाम 50 धावा कंप्लीट करेल का. शेवटचा 1 बॉल आणि त्याच दिशेनं, परंतु या वेळेला फटका फसलाय आणि अगदी आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 44 बनवल्यात. एकदा जोरदार टास आला पाहिजे सुदामच्या फलंदाजीसाठी. सुपर फलंदाजी झाली. एकूण धावा केल्यात टीम खांदानं 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 56चं टार्गेट असणार आहे सेकंड हाफ साठी. कसा होईल खेळ याकडे आपण नक्कीच वळणार आहोत. थँक्यू सो मच. अंतिम मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली आपण पाहतो 11 स्टार खांदा टीमच्या माध्यमातून, ज्यानं धावा बनवल्यात 55 आणि 56 धावेचा टार्गेट सेट केला आपण पाहतोय. या 3 षटकामध्ये कशा रीतीनं बॅटिंग केली जाईल गावदेवी रानसई खोंड्याचीवाडी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असेल आपण पाहतोय. सुदाम नाईकनं अप्रतिम खेळ केला. तब्बल आपण जर का पाहायला गेला 44 धावेची एक इनिंग साकारली आणि अंतिम चेंडूवरती मात्र बाद झाला.
18 चेंडू आणि 56 धावा. आव्हान एवढं सोपं नसेल आपण पाहतोय. समोर 11 स्टार खांदा. मात्र फाईट दिली जाईल का गावदेवी रानसाई टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. फाईट देण्यासाठी प्रयत्न केले जातील का. समोर फलंदाज विजय आणि त्याला साथ दिला आकाश, एक नामवंत जोडी आहे. या संघानं अक्षरशः आपण पाहिले गेले जे वाघोबा तामसे टीमला सुपर 12च्या लढतीमध्ये 21 धावा बनवू दिल्या नव्हत्या, हाच तो संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफकटर झाला गेला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू. अशा रीतीने गोलंदाजी राहिली तर सामना एकतर्फी होईल, यात मात्र शंका नाही. या पाहावं लागेल पॉवर सर्कलचे षटक. आज अक्षरशः फार चांगली गोलंदाजी राहिल्या नवनाथच्या माध्यमातून, कारण डबल डिजिटमध्ये आज संपूर्ण रात्रीमध्ये त्याने गोलंदाजी केली नाही. या पुन्हा एकदा शपल होऊन चेंडू फिरकावलाय थर्डमॅन रिझन मधून. चेंडू जाईल एक टप्पा घेत, हा शानदार चौकार. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जाईल हे सांगत असताना फलंदाज विजय भगतच्या बॅटमधून हा शानदार चौकार आपण पाहिलाय. ज्या ठिकाणी 56 धाब्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न राहील. जर का प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलं या षटकामध्ये 10 ते 15 धावा बनवण्याचा मनसुबा दाखवला तर येणाऱ्या गोलंदाजावरती दबाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल प्रयत्न कितपत केले जातील, कारण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाहिला होता. पुन्हा एकदा फुटवरचा वापर, मात्र यावेळेस बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळत नाही आणि आलेला हा डॉट चेंडू. सामन्यामध्ये मजा यावेळेस राहिली जाईल का हे देखील पाहावं लागेल. का एकतर्फी सामना खेचून जाईल गोलंदाज हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल. समोर फलंदाज विजय भगत एक चौकार ठोकलाय, त्यानंतर डॉट चेंडू. पुन्हा एकदा मात्र सरळ एष्ट्यांचा वेध. फलंदाज यावेळेस होईल बाद आणि पहिला धक्का लागेल गावदेवी रानसाई टीमला. आपण पाहतोय 4 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित वीर. फार कमी वर्षामध्ये या खेळाडूंना मात्र फार चांगल्या प्रसिद्धी मिळाली आपण पाहतोय. कारण आम्ही जर का पाहिल्या गेल्या ज्या ज्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ पाहिलाय त्या त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिला आपण पाहतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो सातत्यानं चांगला खेळ करत असताना मात्र आज समोर खांदा संघ टाकलाय आणि त्या खांदा संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल. डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज. लांब लचक षटकार मारण्यासाठी या खेळाडूची देखील ओळख आहे. मात्र पाहावं लागेल आव्हान मोठं आहे आणि त्या आव्हानाला जर का प्रत्युत्तर द्यायचं असेल तर इथून प्रत्येक चेंडू गणिक मोठा फटका कशा रीतीने येईल यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गावदेवी रानसाई टीमला करणं तेवढंच गरजेचं असेल आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन गतीमध्ये परिवर्तन, अक्षरशः बोटं वळवली मैदानाच्या आतमध्ये आणि इथून जर का पाहिलं गेला डॉट चेंडू सांगता फार चांगली गोलंदाजी. या मॅच मध्ये नवनाथ नाईकच्या माध्यमातून जी गोलंदाजी केली जाते ना, आज मात्र त्याला स्वतःसाठी जी वेगळी गोलंदाजी करायची असते ना ते करण्याचा प्रयत्न. कारण आम्ही या अगोदरचे मॅचेस पाहिल्यात त्यामध्ये अशा रीतीने गोलंदाजी पाहिली नाही आणि यावेळेस मात्र काहीतरी वेगळं करण्याची संधी निर्माण करतोय. कारण त्याला माहिती आहे धावा भरपूर येत आणि इथून मात्र वेगवेगळे चेंडू फेकण्याचा प्रयत्न. जर का या मॅचमध्ये ते चेंडू सक्सेसफुल झाल्या तर पुढच्या मॅचमध्ये ते चेंडू फेकण्याचा मनसुबा त्याचा राहील आपण पाहतोय. आणि इथून पाहावं लागेल ज्या अनुषंगाने चेंडूची सफर आपण जर का पाहिले गेले पहिल्या चेंडूपासून सातत्यानं ऑफकटर लेगकटर चेंडू त्याच्या माध्यमातून फेकण्याचा प्रयत्न. यावेळेस रिवास कमालीचा फटका, चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार. बिग हिट रोहित वीरच्या बॅटमधून हा पहिला तडाखा. मी सुरुवातीला उल्लेख केला या फलंदाजाचा, त्यासाठी या फलंदाजाला ओळखलं जातं. मात्र आव्हान 56 धाबेचं आहे आणि ते 56 धाबेचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 धावा. नाना कडवे आपण जर का विचार केला ना ज्या अनुषंगानं या गोलंदाजाने आज संपूर्ण रात्रीमध्ये डबल डिजिटमध्ये धावसंख्या खर्च केली नव्हती, मी नुकताच उल्लेख केला आणि ती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण या षटकामध्ये त्यांनी जी गोलंदाजी केली ती आज रात्रीमध्ये गोलंदाजी त्या शैलीने केली नव्हती. आज या अंतिम षटकामध्ये अंतिम सामन्यामध्ये त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न दाखवला. कारण सातत्यानं स्विंग चेंडू फेकले त्यामध्ये त्याला अपयश आला. म्हणजे इथून त्याला कळले असेल की आपली जी गोलंदाजी आहे ती कायम ठेवावी लागेल. ज्या रीतीनं फटका सजवलं रोहितनं अप्रतिम षटकार आपण पाहिला. कारण सरळ बॅटनं धावा आल्या नाही त्याला माहिती आहे. ज्या रीतीनं चेंडू वळवले मैदानाच्या आतमध्ये त्या रीतीनं बॅट देखील वळवली. यावेळेस मात्र आकाश सड्या चेंडू आणि इथून मात्र हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी सामना म्हटलं तरी हरकत नाही. मात्र झुंज फाईट किती दिली जाईल खांदा संघाच्या अगेन्स्ट हे पाहणं फार महत्वाचं असेल. ज्या ठिकाणी रानसाई संघाचा विचार केला गेला उरण विभागातला संघ बिलॉंग करतो आणि अद्यापर्यंत फार चांगला खेळ राहिला आपण पाहतोय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर
आकाश समोर डॉट चेंडू फेकणं म्हणजे फार चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण ज्या आकाशनं आपण पाहिलं गेलं जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये देखील राहिले आपण पाहतोय. ज्या गावदेवी रानसाई टीमनं अक्षरशः गोलंदाजी जोरावरती सामने जिंकल्या आणि इथून मात्र बॅटिंग करत असताना थोडंसं अपयश आलं आपण पाहतोय. टॉस जिंकला होता मी तर म्हणेन खरं तर रानसाई टीमनं प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. त्या ठिकाणी जरा फलंदाजी घेतली असते तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र तसं घडलं नाही या. कारण ज्या रानसाई टीमनं तामसाई टीमच्या अगेन्स्ट अवघे 21 धावा डिफेन्स केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजी त्यांची ताकद आपण पाहिली होती. मात्र यावेळेस त्यांना चेसिंगसाठी पसंती दिली आणि इथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय 10 या अंकावरती धावसंख्या स्थिर आणि या चौथ्या चेंडूवरती मिळेल फक्त एक सिंगल धाव. यावेळेस मात्र रोहित पुढे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न, ज्या रोहितने एक षटकार ठोकलाय आणि इथून मात्र पाहावं लागेल धावांचं अंतर कमी करण्यासाठी का होईना मात्र खानदान संघाच्या अगेन्स्ट मोठे विकेट लगावले जातील का प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं राहील. जरी सामना परास्त झाला तरी देखील मात्र प्रयत्न किती केले हे फार महत्त्वाचं असतील या मॅचमध्ये आणि त्यासाठी संघर्ष आपल्याला दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलं षटक फेकलं नवनाथ नाईकनं, ज्याने संपूर्ण रात्रीमध्ये डबल डिजिटमध्ये धावसंख्या खर्च केली नव्हती. ते एका मॅचमध्ये विजय नाईकला आपण पाहतोय. आणि इथून जर का पाहिलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये अजय नाईक अद्यापर्यंत फार चांगली गोलंदाजी करत असताना या षटकातील आपण पाहिलं गेलं उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच आम्हाला सांगतील की लाईन खराब आहे आणि इथून मात्र अतिरिक्त धाबेनं धाबांचं अंतर कमी होईल. संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 12 या अंकावरती. जसा सामना प्रेक्षक वर्गांना मेगा फायनलचा हवा होता तसं सामना पाहायला मिळत नाही. त्याचं कारण आपण पाहिलं केलेल्या मैदानाच्या आतमध्ये फार चांगली कामगिरी खानदा टीमनं. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस अपयशाला आपण पाहतोय. ज्या रीतीनं चेंडू रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये चेंडूला फारसी उंची मिळाली नाही आणि डॉट चेंडू सांगता म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी सातत्याने राहिले गेल्या. समीकरण भरपूर कठीण होत असताना या षटकातील अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहावं लागेल पंच आम्हाला सांगतील की फलंदाज बाद होईल आणि धक्का क्रमांक दुसरा लागत असताना गावदेवी रानसाई टीमला 12 या अंकावरती. ज्या ठिकाणी 56चं टार्गेट होतं आता समीकरण आपण जर का पाहिले गेल्या येणारे 6 चेंडू आणि अद्यापही आपण पाहतोय तब्बल 44 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक सुदाम नाईक. सामना पूर्णपणे एकतर्फी. सामन्याची मात्र जी मजा होती ती मजा मात्र काढून घेतली आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने सामना हवा होता प्रेक्षक वर्गांना अंतिम मेगा फायनलचा तसा पाहायला मिळाला नाही. कारण ज्या रीतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली अप्रतिम, पूर्णपणे खराब गोलंदाजी राहिली आहे गावदेवी रानसाई टीमच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेला आपण पाहतोय. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषकामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिण्यासाठी इथून 6 चेंडू फेकले जातील आपण पाहतोय. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षण अजय या चुका पूर्ण रात्रभर पाहिल्या नाहीत. त्या चुका या मॅचमध्ये आपण पाहतोय. हा लेझी क्रिकेट प्रयत्न केले जातील जरूर आपण पाहतोय शेवटच्या मोमेंट पर्यंत आणि चेंडू अडवला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष यावेळेस पाहावं लागेल. या चेंडूवरती मिळतील आपण पाहतोय 3 धावा. जरी सामना परास्त झाला तरी देखील चालेल मात्र संघर्ष शेवटच्या चेंडूपर्यंत करायचा हे सांगत असताना आकाश फलंदाज, कारण त्यांना माहिती आहे सामना जरी पराजयाच्या छायामध्ये जात असला तरी देखील इथून प्रयत्न केले जातील शेवटच्या मोमेंटपर्यंत. कारण शेवटच्या चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र हार मानणार नाही असं सांगितलं जाते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. ज्या ठिकाणी एकतर्फी सामना आपण पाहतोय मात्र कुठे का होईना थोड्याशा चुका आपण पाहिल्या क्षेत्ररक्षण माध्यमातून आणि इथून मात्र सुदाम नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडूची सफर आणि इथून मात्र हा डॉट चेंडू आपण पाहतोय. उर्वरित फक्त आणि फक्त आपण पाहिलं गेलं 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. सामन्याची औपचारिकता फक्त बाकी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहावं लागेल झेल घेण्याचा प्रयत्न मात्र अपील जरूर राहिल्या मात्र पंच सांगतील इथून मिळेल एक सिंगल धाव आपण पाहतोय. उर्वरित फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस आपण पाहतोय समोर फलंदाज आकाश
आकाशनाला गब्बासनी करणारे फटकेच लगावेल का आणि निश्चित स्वरूपात ठोकला आपण पाहतोय सीमापार 6 धावांसाठी हा बेगीट षटकार. ज्या रीतीने संपूर्ण खेळाडूने सांगितला की कशा रीतीने चेंडू फेकायचा आहे त्या रीतीने चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये आणि तशाच रीतीने फटका आपल्याला पाहायला मिळाला 6 धावांसाठी. आणि या 6 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या 22 अंकावरती 56चं टार्गेट होता आणि कुठे का होईना पुन्हा एकदा मात्र अप्रतिम फटका सजवला आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू जाईल सीमापार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. फक्त धावांचं अंतर कमी होईल 26 अंकावरती. अजूनही आपण जर का पाहिलं गेला एक चेंडू आणि तब्बल 30 धावा अशक्य असं आव्हान. आणि या चषकामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नाव लिहिले जाईल. पहिल्या क्रमांकावरती 2025चा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामणी चषकामध्ये